मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये विंडशील्डवरती हा आलेला फॉग कसा घालवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो। अगदी इझी प्रोसेस आहे। एसीच्या मदतीने कसा घालवायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। विदाउट एसी हा फॉग येऊनच कसा नाही द्यायचा त्याबद्दलचा नवीन व्हिडिओ येणार आहे। कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ तो हवा असेल तर। एक प्रोडक्ट आहे तो वापरला तर तुमच्या विंडस्क्रीनवरती फॉग येणार नाही आणि तुम्हाला एसी देखील वापरण्याची गरज नाही। परंतु हा व्हिडिओ आहे की एसी वापरून कसा घालवायचा। जसं की तुम्ही पाहू शकता की हा पूर्ण जो आहे तो फॉग आहे। तर इझी प्रोसेस आहे। एक म्हणजे गाडी जी स्टार्ट करतो, गाडी स्टार्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी फेसिंग आहे ही आपल्याला इथे डिफॉगर जवळ म्हणजे इथे बघा इथे वेंट असतात त्याच्याजवळ आपल्याला फिरवायची आहे। मग ते बघा इथून पण मग इथील देखील हे होतं, इथे पण बघा ब्लर झालंय सगळं, इथे देखील सगळं ब्लर झालंय। सिंपल करायचं आहे, ही फेसिंग जी आहे आपल्याला फिरवायची आहे। ही पहिला फिरवलीत त्यानंतर जी ती ही एसीच ठेवायची आहे, हीटर ठेवायचा नाही, एसी ठेवायचे। थंड वातावरण पाहिजे, आतील वातावरण गरम झालेलं असल्यामुळे हा फॉग म्हणजे माझ्या शरीरातील उष्णता जाऊन इथे चिटकले, हा हे पाणीच आहे एका प्रकारे। तर ही जी आहे ती एसी मी ऑन केली फास्टमध्ये एकदम, हे पहा आता तिथे बघत राहा, फॉग जो आहे तो आरामात निघून जाईल। त्याजवळच मी कॅमेरा ठेवतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। बघा क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे, जे इथे तुम्ही पाहत असाल हे इथील देखील नॉर्मलचं हे झालेलं आहे, कारण की मग इथून देखील ही हवा येते आणि ती यावरती जाते, हे देखील जे आहे ते क्लिअर होते। ऑलमोस्ट जी आहे ती विंडशील्ड संपूर्ण जी आहे ती क्लिअर झालेली आहे अगदी 2 मिनिटांमध्ये। जे तुम्हाला दिसत आधी ही गाडी वगैरे काहीच दिसत नव्हतं, आता जे आहे ते क्लिअरली दिसायला लागलेलं आहे। अगदी विंडशील्ड जी आहे ती क्लिअर एकदम झालेली आहे। आणि हे जेव्हा होतं त्यानंतर आपल्याला एक काम करायचं की हा जो हे आहे तो आपल्याला फिरवायचा आहे पुन्हा तोंडाजवळ। हे पहा हे पुन्हा तोंडाजवळ फिरवलं नंतर जर तिथेच राहिलं तर त्यावेळेला मग बाहेरनं फॉग यायला सुरुवात होते। मग आतमधील टेम्परेचर जो आहे तो मग जास्त थंड होतो, मग बाहेरनं फॉग येतो। त्यामुळे मग ह्याची फेसिंग जी आहे ती आपल्या ह्याच्याजवळ फिरवायची। तर एवढं सोपं असतं। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठला प्रोडक्ट वापरायचा जेणेकरून आपल्याला एसी देखील वापरावी लागणार नाही आणि आपल्या विंडस्क्रीनवरती फॉग येणार नाही। कोण म्हणतं की बाबा तुम्ही इंस्टावरची व्हिडिओ पाहिलेले असतील, कोण म्हणतं शॅम्पू वापरा, कोण म्हणतं बटाटी वापरा, कोण म्हणतं कॉलगेट वापरा। तर ह्या सगळ्यांबद्दलचा देखील व्हिडिओ येणार आहे की कुठला किती वेळ टिकतो। तर त्यामुळे आपल्या या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका।